निघालोय आता जायला फिरण्यासाठी. 2026ची पहिली ट्रिप आहे. आणि कुठे चाललो आम्ही गेस करा. कुठे चाललो आपण? मी सांगू? हा, हॅलो, कुठे चाललो? हम्पी, कर्नाटक. हम्पीला चाललो आम्ही, हम्पीला. आणि सकाळचे 7 वाजलेत आता आम्ही निघालोय. आणि हम्पीला ऍक्च्युली 2 रूटने जाता येतं. एक तर सोलापूर हायवेनी आणि दुसरा आहे बँगलोर, पुणे बँगलोर हायवे. तर आम्ही सोलापूर हायवेनी न जाता आम्ही पुणे बँगलोर हायवेनी चाललो. 12 तासाचा रस्ता आहे. 600 किलोमीटर आहे पुण्यापासून हम्पी. तर 12 तास लागतील पोहोचायला. संध्याकाळी 7-8 वाजतील पोहोचायला. थोडं थांबत थांबत जाणार आम्ही, खात पीत जाणार. तर येस, 2026ची पहिली ट्रिप. ये. आणि आमच्या सोबत आज एक गेस्ट पण आहे. आम्ही 3 नाही चाललो. कोण आहे? ओळखा बरे? बरेचसे लोक ओळखणार. माझी मैत्रीण. हा प्लॅन आमच्या दोघींचाच होता 4 वर्षांपासूनचा. आणि ती आम्ही जाणार होतो दोघी नाही, म्हणजे आमचा ग्रुप जाणार होता. आणि मग सगळ्यांनी कॅन्सल केलं मधल्या मुलींनी नेहमीप्रमाणे की माझं हे ते. पण ठीक आहे, आता त्यांची कामं होती, त्यांना शक्य नव्हतं. मग आम्ही राहिलो दोघीच. आणि मी ना ह्याच्या आधी 3 वेळा हम्पीला जाऊन आली आहे आणि ही माझी 4थी वेळ आहे. पण म्हटलं की आता 4थ्या वेळेस मैत्रिणीसोबत जायचं असं माझा प्लॅन होता. घरच्यांसोबत जायचं नाही. पण आता काय, मम्मी पप्पांच्या नशिबात आहे परत एकदा हम्पी फिरणं. तर त्यांना पण घेतलं सोबत. आणि आरती, मी आणि मम्मी पप्पा आम्ही असं 4घं चाललो. सो ये मजा येणार आहे. कात्रजचा बोगदा आता आम्ही क्रॉस करणार आहे. गाड्या वगैरे दिसत आहेत भरपूर, कारण की लॉंग वीकेंड असल्यामुळे बरेच लोक आता फिरायला चालले असतील. आम्ही सगळ्यांनी खायला घेऊन आलोय. सगळ्यांनी ठरवून नाही, असंच आणलं सगळ्यांनी आपापल्या मनाने. आणि मी केळी आणली आणि चॉकलेट्स आणले, कॅडबरी आणली. मी आणले चॉकलेट्स आणि वाटी केक. तुम्ही केक खाता का? नाही, तुमच्यासाठी आणले ना. ठीक आहे. तू काय काय आणलंस? मी नाचोस, मखाना, कुकीज, प्रोटीन बार्स आणि लाडू. ओ माय गॉड, सगळ्यात जास्त पेरून आणलं. नाही का? बरं. आणि आता इकडे तुम्ही काय आणलं मॅडम? आमच्या दोघात आहे ते. नाही थांबा ना. मला माहित नव्हतं काय आणायचं ते. असं थोडीच आहे. मग आता मी कॉफी आणली. गाडीत आता कॉफी कशी पिणार? आता मी कुठून तरी गरम पाणी घेणार कॉफी करणार आणि ब्लॅक कॉफी करून ह्यांना देणार आणि मी पिणार. आमच्या दोघींचं काय? तुम्हाला पाहिजे असली प्या, नसली तर नका पिऊ. कोल्ड कॉफी करणार आहेत त्या. कोल्ड कॉफी का? पाण्याच्या बाटलीमध्ये कॉफी टाकून देणार. नाही कोल्ड हॉट कॉफी. कॉफी, ब्लॅक कॉफी आवडते. असं हे असं फुकटेपणा करते. आणलं नाही, काही नाही. आणि आता आम्ही आणलेलं खाणार. गाडी आहे त्यांची, ओनर आहेत, ओनर गाडीची. अच्छा, ठीक आहे. मग सॉरी, आय एम सॉरी. तर 8 वाजलेत आणि ऑलमोस्ट कुठे आलो आपण आता खंबाटकीच्या जवळ आलो. खंबाटकी घाटाजवळ आलोय. आणि थोडा वेळच गेला. आणि या हायवेला गर्दी आहे. मे बी लॉंग वीकेंड असल्यामुळे गाड्या वगैरे आहेत जरा, त्यामुळे हळूहळू जातोय आम्ही. आणि पेट्रोल वगैरे मध्ये भरलं, त्यामुळे तिथे पण एक 10-15 मिनिटं गेले. आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय. 10 वाजले. आणि कुठे थांबलो? आटके फाटा, बँगलोर हायवे, कराड. थांबलोय. राधा कृष्ण म्हणून हॉटेल आहे. आणि सर्व्हिस अजिबात चांगली नाही आहे. खूप वेळ लावतात. ऑर्डर घ्यायलाच त्यांनी 10 ते 15 मिनिटं लावली. आणि खूप गर्दी आहे. तर ठीक आहे, पण आता 10 वाजले त्यामुळे भूक लागली आहे. आता खाऊन मग पुढे जाणार. नाश्ता केलेला आम्ही. आणि ना
मला अजिबात टेस्ट नाही आवडली. आणि ॲक्च्युली माझ्या फ्रेंड्सनी मला एक सजेशन दिलं होतं की जेव्हा तू फिरायला जाते तेव्हा खर्च पण किती होतो ते पण सांग म्हटले होते. सो मी ना या ट्रिपमध्ये ट्राय करेल की खर्च किती होतो तो सांगण्याचा, म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे किंवा ॲट द एंड ऑफ द ट्रिप मी टोटल खर्च सांगेल. आणि आत्ता आम्ही इथे नाश्ता केला कराडमध्ये, तर 440 वगैरे बिल झालं. 3 डोसा घेतला होता आणि 1 मेदूवडा घेतलेला. 12:15 वाजलेत आणि आम्ही आता कोल्हापूर क्रॉस केलं आहे. इथंपर्यंत तर रस्ता असा खराबच होता. खराब म्हणजे असा छोटा रस्ता आहे, पुलाचं काम चालू असल्यामुळे ना छोटा रस्ता केला आहे त्यांनी, पर्यायी रस्ता, त्यामुळे थोडा वेळ लागतोय जायला. पण आता 12:15 वाजलेत आणि कोल्हापूर क्रॉस केले. बघू पुढे गेल्यानंतर रस्ता चांगला होतोय का. आम्ही आता कर्नाटकमध्ये एंटर केले आणि कर्नाटकमध्ये आल्यानंतर रस्ते चांगले आहेत आणि मोठे पण आहेत. आणि हे जे दिसतं आहे ना ते एक सायन्स पार्क आहे. ॲक्च्युली आम्हाला असं वाटलं होतं की हायकोर्ट वगैरे आहे की काय कर्नाटकमध्ये, थोडंसं असं खूप रॉयल दिसतं आहे ते, त्यामुळे. पण गुगल केलं आम्ही तर त्याच्यानंतर असं समजलं की हे ॲक्च्युली एक सायन्स पार्क आहे. तर किती छान ना गाईज. 3 वाजलेत आणि आम्ही धारवाडमध्ये पोचलो आत्ता. आणि कोल्हापूरपासून बेळगावपर्यंत वगैरे जास्त काही हॉटेल्स वगैरे नाही आहेत रस्त्यात. एखाद दुसरा असेल तर असेल जेवणासाठी वगैरे. आणि धारवाडमध्ये एक मिश्रा पेढा म्हणून आहे. ॲक्च्युली नाव मिश्रा पेढा आहे, पण तिथे खायला वगैरे सगळं मिळतं आणि म्हणजे चॅट टाईप वगैरे सगळं. तर छान आहे. म्हणजे मी या साईडनी जेव्हा पण आम्ही जातो तेव्हा आम्ही इथेच थांबतो खाण्यासाठी. तर पेढे वगैरे पण इथे असतात. तर छान आहे आणि क्वालिटी पण छान असते. तर तुम्ही ट्राय करू शकता ही प्लेस जर कधी इकडे आले तर. असे पेढे बनवतात तिथे ॲक्च्युअलमध्ये. खूप असं मोठं पण आहे हे सिटिंग एरिया वगैरे याचा. आणि चॅट पण मिळतं, जेवण पण मिळतं. असं काही स्वीट्स किंवा काय तुम्हाला घ्यायचं असेल तर ते पण इकडे मिळतं. काय काय सांगितलं खायला? पनीर चिल्ली. ती गप्पत झाली, कॅमेरा काढला की गप्पत झाली. हा काय काय सांगितलंय? पनीर चिल्ली, व्हेज बिर्याणी, हा एक ओली भेळ, सुकी भेळ हा आणि एक मसाला डोसा स्पेशल. हा मसाला डोसा, माणसाला मसाला डोसा आणि आमच्या दोघात थाळी आहे. माणसं किती आहेत? 4. मग एवढं का मागवलं? पनीर चिल्ली हे 4घात आहे हा आणि बिर्याणी पण 4घात आहे. हा व्हेज बिर्याणी, नॉन व्हेज नाही. हा आणि थाळी 2घात आहे. हा डोसा एकटाच आहे. भेळ 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 4घात आहे. मग हे खूप झालं. भेळ दोघात आहे, दोघात आहे. भेळ 2घात आहे. डोसा पण दोघात आहे. तुम्ही तू काय खाणार आहे? डोसा. गाईज हे बघा इथे ना त्यांनी ह्या झाडाला माणसाचा आकार द्यायचा ट्राय केलाय, पण त्यांचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. हा माणूस दिसतच नाही, फक्त त्याचं डोकं दिसतंय. गेम खेळायची आता आणि इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे. थांबा पप्पा, अजून चालू करायचं. तर गेम असा आहे की एक शब्द द्यायचा और 2-2चे ग्रुप करायचे का? माझा मम्मीचा तेच ते. मग तुम्ही एक शब्द आमच्या दोघींना द्यायचा, आम्ही दोघी तुम्हाला एक शब्द देणार आणि तो शब्द ज्या पण गाण्यात असेल ते गाणं म्हणायचं. ठीक आहे?
ठीक आहे. आरती आपण काय शब्द द्यायचा त्यांना? दर्द. दर्द म्हणा. पटकन इतका वेळ नाहीये, 10 सेकंड मध्ये म्हणायचं. 10, 9. दर्द दिल. तुम्ही वर्ड द्या आम्हाला. दिल. दिल. ये दिल दीवाना. तन्हा. तन्हा. मम्मी क्या करते थे साजना. कुठे तन्हा? तन्हाई में फिलिंग. तन्हा फिलिंग नाही, तन्हा शब्द पाहिजे तन्हा त्याच्यात. का? बर बर नाही, एक पॉइंट आहे भेंडीचं. ओ पण असा शब्द द्या की त्याचं ते तुम्हाला पण माहिती पाहिजे गाणं, असं नाही की आम्हालाच द्यायचं. कम ऑन फास्ट. आंख. आंख. आखे खुली हो या. बँजो पार्टी साठी ऑर्डर असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट. धारवाड पासून पुढे आल्यानंतर ना 15 ते 20 किलोमीटर नंतर हुबळी येतं आणि हुबळी पासून ना लेफ्टला एक रोड जातो जो की हम्पी म्हणजे हॉस्पिटल पर्यंत वगैरे जातो आणि मग तिथून पुढे हम्पी आहे. तर तो लेफ्टचा टर्न थोडंसं लक्ष देऊन बघा, बिकॉज आम्ही लास्ट टाइम पण जेव्हा आलो होतो तेव्हा आमचा तो टर्न मिस झाला होता आणि आम्ही रॉंग साईडने आलो होतो. ह्या वेळेस पण आमच्याकडून ती चूक झाली. सो ते थोडंसं लक्ष देऊन धारवाड क्रॉस झाल्यानंतर 15 ते 16 किलोमीटर नंतर आहे हुबळीकडे हॉस्पिटलकडे जाण्याचा रोड. तिथून मग आता आल्यानंतर हा जो रोड आहे हॉस्पिटलकडे जाणारा, तर हा थोडासा असा शांतच आहे. म्हणजे रस्ता छान आहे पण आजूबाजूला काहीच नाही आहे, म्हणजे लोकवस्ती पण नाही दिसत एवढी, किंवा दुकानं, पेट्रोल पंप वगैरे अजिबात नाही आहे. सो ते पण थोडं कन्सिडर करा या साईडला येताना. आणि मोस्ट प्रोबॅबली प्रेफर करू शकता की दिवसाच तुम्ही याल इकडे, बिकॉज माहीत नसतात रस्ते वगैरे, तर उजेडाचंच गेलेलं कधी बरं. 8 वाजलेत आणि आम्ही 7:30 वाजलेत आणि गेलं यार. 7:30 वाजलेत आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलोय. तर छानच होता रस्ता, एकदम असा प्लेन होता, गर्दी नव्हती, काही नाही. आणि ॲक्च्युली बाजूला व्ह्यू खूप छान होता, म्हणजे ना दगडांचे डोंगर होते, पण अंधार असल्यामुळे मी काही शूट करू शकले नाही. उद्या दिवसा करेल, पण ठीक आहे. आम्ही पोहोचलोय आता हॉस्पिटलमध्ये आणि इथून आमचं स्टे जिथे आहे हम्पीमध्ये ते पण इथून ऑलमोस्ट 15 ते 16 किलोमीटर आहे, म्हणजे अजून अर्धा तास लागेल आम्हाला पोहोचायला तिकडे. आम्ही पोहोचलोय आता हम्पीमध्ये आमच्या स्टेच्या ठिकाणी. 8 वाजलेत ना, तेच 8:15 वाजलेत आणि आम्ही इथे राहतो मँगो ट्री मध्ये. गाईज, तर हा आमचा स्टे आहे, इथे आम्ही राहणार आहे आणि आम्ही 2 रूम्स बुक केल्यात. रूम नंबर 3 आणि रूम नंबर 2. हे अशी रूम आहे, मोठे आहेत बेड वगैरे. आणि हे बाहेर असं आहे. सो गाईज, अ लिटिल इन्फॉर्मेशन. मी जेव्हा फर्स्ट टाइम आले होते हम्पीला, एक माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं.
हां, सो जेव्हा मी फर्स्ट टाईम आले होते हम्पीला, तर 2 पार्ट आहेत हम्पीचे, ओल्ड हम्पी आणि न्यू हम्पी. तर आत्ता आम्ही जिथे राहतो ना ते न्यू हम्पी आहे. आणि फर्स्ट टाईम जेव्हा मी आले होते, म्हणजे 3 वेळेस मी ह्याच्या आधी 3 वेळेस मी हम्पीला आली आहे. तर जेव्हा फर्स्ट टाईम आले होते मी ओल्ड हम्पीमध्ये राहिले होते. म्हणजे 3 वेळेस मी ओल्ड हम्पीमध्येच राहिले होते. आणि तिकडे ना जेव्हा पहिल्यांदा आले होते तेव्हा मँगो ट्री म्हणून असं रेस्टॉरंट खूप फेमस होतं. आणि मग आम्हाला ते ट्राय करायचं होतं, त्यामुळे म्हणून आम्ही तिकडे गेलो, फूड वगैरे ट्राय केलं. आणि एवढं सुंदर होतं, म्हणजे लिटरली खूप खूप, म्हणजे मी असं बडा चढाके पण नाही सांगत आहे, खूपच सुंदर त्यांचं जेवण होतं. आणि मग मस्त एक्सपिरियन्स होता मँगो ट्रीचा. मग त्याच्यानंतर मग तो इयर गेला, त्याच्या नेक्स्ट इयर मी परत हम्पीला आले. आणि मग तेव्हा आम्ही म्हटलं की अरे मँगो ट्रीला जेवायला जायचं. सो तेव्हा आम्ही मग जेवायला गेलो तिकडे. पण आम्हाला असं कळलं की काही कारणांमुळे ते रेस्टॉरंट बंद झालं. काहीतरी आग लागली होती की असं काहीतरी विषय झाला होता. मग त्याच्यानंतर परत मी 3ऱ्या वर्षी हम्पीला आले, तर तेव्हाही मला तिथे जाऊन जेवायचं होतं, पण अगेन की ते बंदच होतं. सो त्याच्यानंतर 2023ला मी शेवटचे आले होते. अँड नाऊ दिस इज 2026. तर आय गेस 24-25 2 वर्षानंतर मी आली आहे. सो आत्ता आम्हाला ओल्ड हम्पीमध्ये स्टे मिळाला नाही, म्हणून आम्ही न्यू हम्पीमध्ये स्टे भेटला आम्हाला लकीली ओळखीने. आता आम्ही राहतो आहे तर ते आहे मँगो ट्री, म्हणजे त्यांचं रेस्टॉरंटच इथे आहे. म्हणजे ते जे त्यांनी नवीन बांधलं आहे आणि त्याच्याच मागे थोड्या रूम्स आहेत स्टेसाठी. तर आता मग आम्ही चेक इन वगैरे केलं आहे, बॅग्स वगैरे ठेवल्या, थोडं फ्रेशन अप झालो, थकलो आहे ना प्रवासामुळे. तर मग आता काय नाही, आता फक्त जाणार आहे आणि काहीतरी खाऊ रेस्टॉरंटमध्ये, बघूयात. जे मी फर्स्ट टाईम 2021मध्ये हम्पीमध्ये आले होते आणि मँगो ट्रीमध्ये जेवले होते तेव्हाचं जेवण आणि आत्ताचं जेवण सेम आहे.